नमस्कार. नमस्कार. खूप दिवसांनी भेट झाली. काही दिवसा अगोदर भुंगावरच्या मैदानाला देखील पालायला गेलता, त्यामुळे बिंजोडमध्ये तुम्ही थोडे दिवस नव्हते. पण ज्या ठिकाणी पालायला गेला त्या ठिकाणी कमालच केली. सर्वांना आतुरता होती सेमी 7ची. सेमी 7 खूप भारी झाला आणि छान झाला. त्यामध्ये आपल्या भुंगाने गाडी जिंकली आणि त्याबद्दल तुमचं काय मत मांडाल? कारण का सेमी 7चा निकाल पाहून खूप जण थोडे अचंबित झाले. नाही, सुंदर गाड्या पळाल्या. सगळ्या गाड्या टॉपच्या होत्या. अखंड महाराष्ट्रामधले टॉपचे जे नंदी पळतात ते नंदी होते त्या सेमीमध्ये आणि त्या मैदानामध्ये आकर्षक असा सेमी झाला आणि की एक प्रकारे ती फायनलच झाली असं मला असं वाटतं. सुंदर अशी सेमी देवानी संभाजीनगर सांडू मिस्त्री यांचा देवा आणि आपला भुंग सुंदर सेमी पास करून विजय प्राप्त केला आणि फायनलला पात्र ठरली गाडी. आम्ही सगळे त्या सेमीनंतर खूप खुश झालो. त्याच मैदानात ना आणखी एक चर्चा चालू होती. त्या मैदानात खूप चर्चा चालू होती 1.5 लाख रुपये वायदी आणि तरी देखील बैल मिळाला नाही. पण त्या मालकाने स्वतःची गाडी पळवली नाही, 1 नंबर केला. बघा, बैलगाडी क्षेत्र आहे हा नशिबाच्या वरती सगळ्या चालतो. शेवटी ज्याचं स्टार असतील त्याचे नशीब चांगले असतील त्यालाच हा बक्षीस पात्र होतो. कोणी कधी स्वप्नामध्ये विचार पण नाही करणार, कारण की नामांकित हिंदकेसरी मैदानमध्ये आदात वासरांनी मध्यंतरी सचिन आणि लक्ष्यानी चांगल्या गाड्यांना हे करून 1 नंबरचा मानकरी ठरला होता. बघा, शेवटी नशिबाच्या गोष्टी आहेत. बैलांच्यामध्ये जिद्द आणि शेवटी स्टार लागतात. तुम्ही 1 लाख द्या वायदी किंवा 10 लाख वायदी द्या, वायदी देऊन किती टॉपचं नंदी टाकले तरी नशिबाच्या पुढं काय नाही आहे. शेवटी त्यांचे नशिबामध्ये होतं 1 नंबर, 5 लाखाचा मानकरी, हिंदकेसरीचा मानकरी आणि स्वर्गीय पंढरी शेठनाथ फडके यांचा आशीर्वाद होता दोन्ही नंदींवरती. म्हणून त्यांनी फायनलला पात्र 1 नंबर केला. त्यांनी ते शेवटी त्यांचा प्रश्न होता, ते वायदीसाठी कोणाला बोलत होते किंवा कोणाशी त्यांची चर्चा झाली असेल तो त्यांचा, पण शेवटी स्टार त्यांचे चांगले होते आणि याच्यापुढे आणखीन ते नंदी पंढरी शेठचं नाव आणखीन लोकित करतील असं मला वाटतं. दादा, आज भुंगा आलाय का मैदानात? नाही, भुंगा नाही आला. बाजूलाच आहे, म्हणजे 5-10 मिनटाच्या याच्यावरती तिथून माझा गोठा आहे अंबरनाथमध्ये. तर आपल्याला जर असं वाटलं तर 100% हाणू, पण नाहीतर मग आराम देऊ. बघू आता कसं काय. कारण का कसं आहे ना, आता मोठा मैदान पण आलाय, ज्या मैदानामध्ये सर्वात पहिले भुंगा आणि मेहरबान पाळले असे आई एकविरा केसरी मैदान आलेलं आहे. त्याचा काही नियोजनासाठी थांबवलं का भुंगाला? नाही, काय नियोजन नाही. आता बघा, 3 फेऱ्याच्या मैदान आत्ताच जस्ट तिकडून जाऊन आला आहे. आत्ता कालच बैल आला आहे, तर नियोजन अजून काय केला नाही. बैलाची तब्येत व्यवस्थित वाटते तर 100% एकविरेला आम्ही पळवण्याचा डिसिजन घेऊन येते. ह्या वर्षी आपण थांबूया. मी देखील ना त्या दिवशी मेहरबानवाल्यांना देखील विचारला, ते देखील बोलतात का बैल थोडा आजारी वगैरे, रक्त कमी झाला आहे, त्यामुळे थोडा मागे पुढे चालू आहे. त्यांचा पण मागे पुढे चालू आहे. हा, त्यांचा पण मला फोन आला होता, पण जरा यावर्षी माझ्या अंदाजे होणार नाही, कारण की आणखी नामांकित नंदीचे फोन आला होता मला त्या मैदानासाठी. पण जरा थांबण्याचा विचार केला, कारण की परत कंटिन्यू आपल्या इकडचे मैदान आणि बिंजोरचे पण मैदानं जरा खेळायचे. बघूया आता शेवटी. पण त्या लोकांनी खरोखर भुंगा आणि मेहरबान यांचे पण बॅनर छापलेले. हो, ज्या टायमाला पहिलाच पर्व होता त्यांचा, पहिलंच मैदान झालं, त्या टायमाला मानकरी हे 2 नंदी आपले ठरले होते, भुंगा आणि मेहरबान. आणि त्यांनी त्यांचं अभिनंदन करून त्यांची क्षमा पण मागेल, कारण की त्या मैदानाला आम्हाला यायला जमलं नाही. पण 100% आमचे नंदी नसले तरी आम्ही दोन्ही मालक तुमच्या मैदानामध्ये हजेर लावण्याचा तरी प्रयत्न करू. आई एकविराच्या चरणी माथा तरी टेकायला येऊ आम्ही त्या दिवशी. आणखी ना थोडीशी मी आता चर्चा पण मैदानात चालू आहे वगैरे, बरेचसे नंदी वगैरे शर्यत होईल वगैरे, काय नवीन असं काय? नाही, बघू ना, शरद भाई नंदी असला आपल्या मैदानात तर 100% लढत करू. आपण लढत प्रेक्षकांसाठीच करतो आणि आम्हाला पण लढत आणि प्रेक्षकांना पण आनंद झाला पाहिजे त्या लढतीचा. 100% मैदानामध्ये आलं तर लपून थोडी बसणार आहेत, आपण लढतच करणार ना. लढतीसाठीच तर आपले नंदी पळतात ना. अजून ना मैदानामध्ये ना आज तुमचे कोणते आणखी नंदी आले? आपला तेज आहे आणि वासरू आहे आपला आदात नवीन घेतलेला. लक्ष्मी ड्रायव्हर यांच्याकडून नवीन खरेदी केली, रंगा नाव ठेवला त्याचा, तो वासरू आणलाय. तर बघूया, ते आदात बैल किंवा कोणाचं नाव असेल तर कोणावरती तरी फिरूया, पण ते छान पळेल, ते लोकांना आवडेल त्याला पळ बघून.
चांगला पळतो तो. जमली वगैरे का गाडी कसं नाही जमली, पोरं बघतात ते जमून पण ते आमच्या पोरांना सवय नाही आहे. नेहमी भुंगाबरोबर येतात, बिनजोडचं क्षेत्र, त्यांना बिनजोडचं नाव द्यायचं आणि नाव फिरवायचं हेच माहिती आहे. पण ते आता शिकतात, ते सगळे पोरं शोधतात आहे कोण जोड भेटतो का काय ते. तर आता आल्याला मी तेच विचारलं काय झालं, दादा बोलतो तेजाला बघून कोण जमून शरद करत नाही. मी त्यांना तेच बोललो कोणाचं नाव आला तर आपलं मापातापात गाडी फिरवा, दोन्ही साईडमध्ये आपली गाडी पळेल, 100% आपण गाडी करू. दादा पण खरं आपण त्या या मैदानासाठी नव्हतं गेलो, ट्रॅक्टरच्या मैदानासाठी गेलो, पण तो काय करणार कॅन्सल झाला. हा रद्द झाला तो मैदान. त्यांचं आता काहीतरी वैयक्तिक कारण असेल, पण त्याच मैदानाला पण नंतर बलवडीला पळालो लखनाने तो आणि 2 नंबर प्राप्त केला आणि लगेच 4 दिवसाचं कासेगावला पळालो आणि काय नाही कासेगावच्या हिंदकेसरी मैदानाचा गुलाल भेटला, 4 नंबर झाला, आनंद झाला त्या मैदानात पळून. मला असं वाटतं का जे लखनचे ड्रायव्हर आहेत ते त्या फायनलला जर तुमच्या गाडीवर असते तर निकाल आणखी काय वेगळा असता. नाही असं काय नाही, ड्रायव्हरांनी त्यांची पण जिद्द असते, कारण की ड्रायव्हर ते पण नामांकित ड्रायव्हर आहे. ड्रायव्हरांना दोष देऊन तर फायदा नाही, कारण की बैलं पण पळाली पाहिजे. ड्रायव्हर किती ताकद लावून आपली बैलं नंदी पळाली पाहिजेत, पण तिसरा फेरा जरा भुंगात स्वतःच कमी पळाला. कारण की तुम्हाला सांगतो संध्याकाळी जेव्हा मी बैलाजवळ गेलो त्या टायमाला मी टेम्परेचर चेक केलं, त्या टायमाला भुंगाचा टेम्परेचर जास्त होता आणि बैलाला जरा ताप होता. मी नेहमी सकाळी बैल मला त्याच्या 2-4 सवयी त्या बघितल्यावरतीच मैदानाला मी त्याला हाणतो. पण त्या दिवशी बैल तिकडे होता आणि मी इकडून डायरेक्ट निघालो होतो आणि मैदानामध्ये गेल्यावरती सकाळी 8 वाजल्यापासून तो मैदानात होता. तर दिवसभर तो मैदानात बसला नव्हता आणि पूर्ण तापामध्ये भरला होता. तरी पण त्याची जिद्द होती, त्यांनी सेमी पार केली. पण शेवटी आजारामुळे तो फायनलला कमी पळाला. काय नाही, आजारात असला तरी त्यांनी आमचं गुलाल पात्र आम्हाला करून ठेवला आणि हिंदकेसरीचा 4 नंबरचा मान मिळवून दिला. पण तसा बघायला आलं ना का चर्चा वेगळी आलं होतं का सेमी 7 जो पास करेल तो फायनल 1 नंबर करेल, असं नसतो. बघा बघा शेवटी नशिबाचे स्टारची गोष्ट आहे, कधी काय घडू शकतो. ज्याच्या स्वप्नामध्ये नसेल ती गाडी पण कधी पण 1 नंबर करून जाईल आणि जो टॉपला पळेल ती गाडी कधी पण तासबाद होऊन बाहेर पण जाऊ शकते. असं नसतो, बैलगाडी क्षेत्र आहे, संयम शांततेने प्रत्येक गोष्ट केली पाहिजे. नाही मित्रांनो, कसा आला 7वी सेमी पालाले आणि तो टाइम पण नाही भेटला, लगेच बैला फिरून लगेच तसे आणले. बैलांना आराम करायला पण नाही, 15 ते 20 मिनिटं आराम भेटला बैलांना, काय प्रॉब्लेम नाही. लक बाय चान्स येणाऱ्या पुढच्या मैदानामध्ये जेव्हा नामांकित मैदान असते तेव्हा परत एकदा भुंगाचा तिकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये कमबॅक करू. आपल्या इकडे पण मैदानं चांगली 3 फेऱ्याची पडलेत, तिथे पण चांगलं नियोजन करून पळवण्याचा प्रयत्न करू. थारच्या मैदानात काय नियोजन आहे मुंबईमध्ये? अजूनपर्यंत काहीच नाही. बैलाची तब्येत, मला भरपूर जणांचे फोन पण आले होते. आता मध्यंतरी आपलं देवा आणि भुंगा पळाला तर आमची त्याबद्दल पण चर्चा चालली होती, पण त्यांचं पण दुसऱ्या बैलाबरोबर नियोजन झालं आहे. आता नामांकित नंदींचं नियोजन झालं आहे, भुंगाचं काहीच नियोजन झालं नाही. पण त्याची तब्येत व्यवस्थित असते तर 100% नियोजन करू, नाहीतर मग 8 तारखेच्या मैदानाला पण आपण थांबू. आपला बिनजोडचं क्षेत्र एकदम टकाटक करू, 1-2 फेऱ्या आपण मस्त आपला भुंगा सैराट A1 जोडी 100% पळू. पण मी बघितला ना तर त्या दिवशी नंबर वगैरे खरोखर त्या दिवशी जर तो 1 नंबर नसता आला तर पुढची ती गोष्ट उघडकीच नसते आली त्याची जी वायदीची वगैरे. नाही, काय असतं शेवटी वायदी देणारे मला तर पटतच नाही. वायदी दिली पण नाही पाहिजे, वायदी घेतली पण नाही पाहिजे. आपल्याकडे नंदी आहेत, देवाचा आशीर्वाद आहे, सगळ्यांच्या आशीर्वादाने आपल्याला दावणीला नंदी लागतात. तुम्ही घ्या, आपली परिस्थिती बघून घ्या. खरंच ज्या मालकाच्या दावणीला, गरिबाच्या दावणीला मोठा नंदी आहे आणि तो नंदी टॉपला पळतो तर ठीक आहे, त्याची काय मानपान असेल, त्याचा काय खर्च असेल, येण्यादाराचा काय भाडा असेल, मापातापात घेतला पाहिजे. त्याच्यामुळे 2 नंदी प्रसिद्ध होतात. आज भुंगामुळे देवा प्रसिद्ध झाला असेल महाराष्ट्रात, देवा पण चर्चेत आला, पण त्यांच्याकडून जर मी वायदे घेऊन जर बैल दिला असता तर माझी काय किंमत राहिली असती. म्हणून माझ्या नंदीमुळे कुठला नंदी प्रसिद्ध होतोय त्याच्यामध्ये समाधान वाटलं पाहिजे आपल्याला. भुंगाचे ना आजकाल वरच्या मैदान पश्चिम महाराष्ट्र फॅन्सला वाढत चालले. काय प्रेम आहे सगळ्यांचा आणि त्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे. आता पण मित्रांनो बघताना आता पण मुलाखत घेतले ना, बरेच जण जमले ते त्या ठिकाणी मुलाखत पण बघायला. या चाहत्यांसाठी काहीतरी बोला तुम्ही. काय नाही, सगळे आपले मित्रमंडळी आहेत. भुंगाचा प्रेम आहे सगळ्यांवरती आणि आशीर्वाद आहे, त्यांचा आशीर्वाद आहे म्हणून आणि त्यांच्यासाठीच आम्ही नंदी घेऊन येतो इकडे प्रेक्षकांसाठी आणि त्यांनाच आनंद झाला पाहिजे आपल्या नंदीच्यामुळं, हेच आपलं ध्येय असतं. चालेल, धन्यवाद.